आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ आज विटा येथून रवाना। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ आज विटा येथून रवाना। संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांना ओढ लागली आहे ती फक्त आषाढी वारी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायांना भेटायची। त्यामुळे वेगवेगळे वारकरी संप्रदाय संत श्रेष्ठजी ज्ञानेश्वर माऊली पायीवारी आळंदी ते पंढरपूरच्या मध्ये सहभागी होण्याकरिता आपापल्या परीने व सोयीनिशी मोठ्या संख्येने आळंदी येथे जाऊन माऊलींच्या पायीवारीमध्ये आपला सहभाग नोंदवतात। महाराष्ट्राचे कुलदैवत मानले गेलेले चंद्रभागेच्या तीरी वसलेले या धारावर वैकुंठचे धाम म्हणजेच पंढरपूर होय आणि या पवित्र नगरीमध्ये भक्त पुंडलिकांना भेटण्याकरिता आलेले विठुरायांना या पंढरीमध्येच विराजमान होऊन वसले। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला पुरुष वारकरी मंडळ विठुर माऊलींच्या नगरीत येऊन धन्य होऊन जातो। गेली 55 वर्ष झालं आळंदीला पायी दिंडी विट्यातून बसागरे गुडस मार्फत सतत आबा बसागरे म्हणून पहिले त्यांचे शरद बसागरेंचे काका, शरद बसागरेंचे वडील हे सर्व आतापर्यंत बघत होते। त्यानंतर बाबुराव बसागरे आणि त्यानंतर आता शरद बसागरे या दिंडीची व्यवस्था गेली 55 वर्ष करतात। उत्स्फूर्तपणे विट्यातील नागरिक या दिंडीला देणगी देतात, जेवण देतात आणि आनंदाच्या वातावरणात आता दिंडी आळंदीला जाणार आणि आळंदीहून पंढरपूर पर्यंत चालत दिंडी येणार। ठिकठिकाणी व्यवस्था मुक्कामाची जेवणाची अतिशय उत्तम पद्धतीने केली जाते, कुणाची गैरसोय केली जात नाही। सतत 55 वर्षात एकही वर्ष कधी दिंडी गेली नाही असं घडलेलं नाही। आतापर्यंत शेकडो लोकांनी या दिंडीला देणग्या दिल्या, देतच राहतात। कधी कुणाला दिंडीला देणगी द्या म्हणून मागायला जायची व्यवस्था लागत नव्हती। प्रत्येक जण उत्स्फूर्तपणानं दिंडीला देणगी देतात। सर्वांचं बसागरे गुडस मार्फत अभिनंदन। हा दिंडीचा प्रवास आनंदाच्या वातावरणात व्हावा यात आमच्या सर्वांना सदिच्छा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।